आता बातमी आहे ती एका मराठी माणसाबद्दलची आणि त्या मराठी माणसाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या गौरवाबाबतची। या मराठी माणसानं काशी जिंकली आहे। काशी म्हणजे आताच्या प्रचलित भाषेत वाराणसी सुद्धा। आणि त्याच निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वेदमूर्ती रेखे यांचं कौतुक केलंय। मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुद्धा वेदमूर्ती रेखे यांचं कौतुक केलं आहे। या वेदमूर्ती रेखे या व्यक्तीनं दंडक्रम पारायण विक्रमादित्य बनण्यात सिद्धता प्राप्त केली आहे। वेदमूर्ती रेखे हे मूळचे अहिल्यानगरचे आहेत। त्यांनी वाराणसीमध्ये जाऊन दंडक्रम पारायण संपन्न केलं आणि त्या निमित्तानं वाराणसीमध्ये त्यांचा सन्मान झाला। मराठी माणसाचा हे कौतुक काही सामान्य कारणानं झालं नाही, कारण जो काही पराक्रम रेखेंनी केलाय तो 200 वर्षांनी झालेला आहे। पंतप्रधानांना स्वतःच्या मतदारसंघात झालेल्या या विक्रमाचं कौतुक करावंसं वाटणं हे काही नवल नाही। ते काय म्हणालेत ते पहा। पंतप्रधान म्हणतात की काशीमध्ये 19 वर्षीय वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे यांनी शुक्ल यजुर्वेदातील सुमारे 2000 मंत्रांचं अत्यंत दुर्मिळ दंडक्रम पारायण 50 दिवसामध्ये अखंडित स्वरूपात पूर्ण करून इतिहास रचलाय। सुमारे 200 वर्षांनंतर दंडक्रम पारायण भारतामध्ये पुन्हा घडू शकलंय। देवव्रत रेखे यांनी केलेली ही साधना पुढील पिढ्या लक्षात ठेवतील। दंडक्रम इतक्या अचूकतेनं करणं हा असाधारण पराक्रम आहे। माझ्या मतदारसंघात काशीमध्ये म्हणजेच नरेंद्र मोदींच्या मतदारसंघात काशीमध्ये हा अनोखा उपक्रम झाला, याचा त्यांना विशेष आनंद वाटतो।